हा भास होता का की स्वामींचाच एखादा संकेत स्वामींची लीला ओळखता येत नाही। ते जे दाखवतात त्यामागे अर्थ दडलेला असतो, पण माझं मन आता प्रश्नांनी भरलंय। बाबा, अहो काही बोलत का नाहीये तुम्ही? तुम्हाला काही दिसलंय का? स्वामी, हा मासा मी खरंच पाहिला की मला भास झाला। आम्ही राजारामला अशाच पद्धतीने दर्शन देत राहणार आणि सिद्धीची परीक्षा घेत राहणार। स्वामी, म्हणजे राजाराम भाऊ आणि सिद्धी यांच्यावर तुम्ही एकाच वेळेला कृपा आणि त्यांची परीक्षाही बघणार आहात का? स्वामींनी चमत्कार केला। आपण अक्कलकोटच्या वेशीपाशी आलो। बाबा, तुमची इच्छाशक्ती फळाला आली। आपण अक्कलकोटला पोहोचतोय। अभी वक्त नहीं आया है, इम्तिहान खत्म नहीं हुआ है। स्वामी समर्थांच्या अक्कलकोट गावी जायचं आहे। अक्कलकोट गाव हेच ना? अक्कलकोट? अहो, अक्कलकोट नावाचं गावच नाही इथं। आमचं नाव, आमचं गाव, आमच्यावर हक्क मिळेल, पण आमच्या मर्जीने। अक्कलकोटला चाललाय का? हो, माझ्या बाबांना स्वामी चरणी नेते। त्यांच्या कृपेवरती माझा पूर्ण विश्वास आहे। जाऊ नका, का? मी पण अक्कलकोटहूनच आलो। अहो, पण तुम्ही असं का म्हणताय? स्वामी आता अक्कलकोट मध्ये नाहीयेत। नाहीयेत म्हणजे? अहो, ते सगळ्या गुरुस्थानांच्या भ्रमंतीवर गेलेत म्हणे। 6 महिने तरी परत येणार नाहीत। 6 महिने? म्हणजे तोवर माझ्या बाबांचं काय होणार? त्यांच्यावरती स्वामी कृपा होणार नाही का? कसं असतं ना, स्वामींच्या मनात नसेल तर ना प्रवास पूर्ण होतो ना त्यांचं दर्शन। ज्याचं नशीब नाही त्याला वाट सापडत नाही, आणि आता तर स्वामीच अक्कलकोट मध्ये नाहीयेत। मग का पायपीट करताय उगाच? परत फिरा आणि वेळ वाचवा।